विचार करा, एक अशी खुर्ची जी फक्त बसायला नाही तर आपल्या आर्थिक नशीब बदलण्याचा दावा करते. आज आपण याच एका अनोख्या उत्पादनाबद्दल बोलणार आहोत, फॉर्च्यून सीट. आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. खरंच असं होऊ शकतं का की ज्या वस्तूवर आपण फक्त बसतो ती आपल्या बँक बॅलन्सवर काही परिणाम करू शकते? आज आपण ज्या उत्पादनावर बोलतोय त्याच्या दाव्याचा हाच मूळ आधार आहे. या प्रॉडक्टची टॅगलाईन तर बघा, तुमच्या आसनाला ऊर्जा द्या, तुमचं नशीब उजळवा. ऐकायला एकदम भारी वाटते नाही का? पण मग ह्यामागे नक्की कोणती शक्ती आहे असं सांगितलं जातं? चला जरा खोलात जाऊन बघूया. चला तर मग याच्या आत दडलेल्या जादूचं विश्लेषण करूया. बघूया की हे नक्की कसं काम करतं असं सांगितलं जाते. तर ह्या सीटच्या मुळाशी आहे गूढ पिरामिड ऊर्जा. दावा असा केला जातोय की ह्या सीटची बनावटच अशी आहे की ती ही ऊर्जा खेचून घेते काही खास घटकांमुळे. यामधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे फॉर्च्यून यंत्र. याला आपण या सगळ्या सिस्टीमचं हार्ट किंवा इंजिन म्हणू शकतो. असं म्हणतात की हे एक पॉवरफुल एनर्जी सोर्स आहे, जे वापरणाऱ्याला ऊर्जा देऊन त्याची प्रगती घडून आणतं. आणि इथे गोष्ट अजून स्पेसिफिक होते. असं सांगितलंय की या मुख्य यंत्राला तब्बल 324 पायराग्रिड शक्तींनी अजून पॉवरफुल बनवलंय. आकडा एकदम अचूक दिलाय, जो याचा प्रभाव वाढवण्यासाठी महत्वाचा मानला जातो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. या यंत्रासोबत आणखी 2 महत्वाचे घटक आहेत. एक आहे गोल्ड डिस्क ॲक्टिवेटर आणि दुसरं कॉस्मिक एफे रंग. आणि दावा असा आहे की हे सगळं मिळून एक असं एनर्जी फील्ड तयार होतं जे नशीब बदलू शकतं. बरं, मग ही एवढी शक्तिशाली सीट नक्की कोणासाठी बनवली आहे? याचं उत्तर त्यांच्या मार्केटिंगमध्ये एकदम स्पष्ट दिलं आहे. हे बघा, हे काही प्रत्येकासाठी नाहीये. हे खास अशा लोकांसाठी आहे जे मोठे निर्णय घेतात, म्हणजे कंपनीचे चेअरपर्सन, डिपार्टमेंट हेड्स, मोठमोठे मॅनेजर्स. थोडक्यात सांगायचं तर ज्यांच्या एका निर्णयावर कंपनीचं भविष्य अवलंबून असतं. अगदी नवीन किंवा वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांचे जे प्रमुख आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. अच्छा, समजा कोणी हे सीट घेतलं तर मग ते वापरायचं कसं, याची पण एक सोपी 3 स्टेप्सची प्रोसेस सांगितलेली आहे. सगळ्यात आधी जागेची निवड, म्हणजे हे सीट ऑफिसच्या मुख्य खुर्चीसारख्या महत्वाच्या ठिकाणी ठेवायचं. दुसरी स्टेप तर अगदीच सोपी आहे, त्यावर बसायचं, जेणेकरून ती ऊर्जा आपल्यात येईल. पण तिसरी स्टेप सगळ्यात महत्वाची मानली गेलीये. सीटवर बसून आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त आपल्या व्यावसायिक आणि आर्थिक ध्येयांवर केंद्रित करायचं. असं म्हटलंय की हा जो मानसिक फोकस आहे ना, तोच खऱ्या परिणामांसाठी गरजेचा आहे. ठीक आहे, प्रोसेस तर कळली, पण हे सगळं करून मिळणार काय? म्हणजे याचा फायदा काय? याबद्दलही एकदम स्पष्टपणे सांगितलंय. याचे फायदे मुख्यत्वे 3 क्षेत्रांमध्ये विभागलेले आहेत. एक म्हणजे आर्थिक वाढ, दुसरा व्यवसायातली समृद्धी आणि तिसरं म्हणजे चांगल्या संधी मिळणं. आणि या मोठ्या ध्येयांशिवाय अजून काही ठोस फायदे पण सांगितले आहेत, जसं की वैयक्तिक आर्थिक परिस्थितीत सुधारणा, कामात एकाग्रता वाढणं, ज्यामुळे बिझनेसचे निर्णय जास्त चांगले घेता येतात, आणि हे सगळं मिळून आर्थिक सुबकता येते आणि एकूणच यश मिळतं, असा दावा आहे. आणि मग येतो सगळ्यात मोठा दावा. इथे ते अजिबात मागे हटत नाहीत आणि थेट चमत्कारी परिणाम मिळू शकतात असं सांगतात. हे त्यांचे स्वतःचे शब्द आहेत, ज्यामुळे अपेक्षा साहजिकच खूप वाढतात. आता आपण परत एकदा त्या सूचनांमधल्या एका महत्वाच्या गोष्टीवर येऊया, ज्यावर पुन्हा पुन्हा जोर दिला गेलाय. तो म्हणजे सीट वापरताना आपल्या ध्येयांवर नियमितपणे लक्ष केंद्रित करणं. हा फोकस यशासाठी अनिवार्य आहे असं मानलं गेलंय. आणि हाच मुद्दा आपल्याला एका खूप इंटरेस्टिंग विचाराकडे घेऊन जातो. समजा आपण या सीटचे गूढ दावे, पिरामिड, यंत्र हे सगळं क्षणभर बाजूला ठेवलं आणि फक्त त्या एका सूचनेवर विचार केला, तर कोणत्याही गूढ शक्तींशिवाय केवळ आपल्या ध्येयांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याची, त्यासाठी वेळ देण्याची खरी ताकद काय असेल? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?